तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या जर घरामध्ये कोणी कर्केचं असेल तर तुमच्या घरात नेहमीच पाण्याची कमी पडणार नाही का? तर हे इतके भावनिक असतात की यांना तुम्ही जस्ट इकडं बस बर जरा उठून एवढं जरी म्हटलात ना, तर अगदी त्यांच्या डोळ्यातून गंगा, यमुना वगैरे सगळ्या नद्या वाहायला सुरू होतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की 12 राशीमधील चौथी रास ही कर्क आहे आणि कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. चंद्र शांत, शीतल, अगदी नदीप्रमाणे पाण्याप्रमाणे वाहत असतो. खवळला ना मग तो कोणाचंही ऐकत नाही, परंतु जोपर्यंत शांत असतो ना तोपर्यंतच तो छान असतो असं म्हणायला पण हरकत नाही. जसं बघा ना, जसं चंद्रामुळं समुद्राला भरती ओहोटी येते, अगदी त्याप्रमाणेच कर्केचे लोक असतात बरं का. यांचा स्वभाव कसा आहे, जोपर्यंत ते शांत असतात तोपर्यंत ठीक आहे, परंतु जर यांना कोणी डिवचलं किंवा यांना कोणी त्रास दिला ना, मग ते त्यांचं खेकड्याचं स्वरूप काढतात. म्हणजे नाही का, खेकडा जर एकदा पकडला तर तो अगदी रक्त येऊस तर सोडत नाही, अशी ही रास आहे. म्हणजे भिवू नका, मी जस्ट तुम्हाला उदाहरण देत आहेत की एकंदर कर्केची जर लोक तुमच्या घरामध्ये असतील किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर ते कसे आहेत हे मी तुम्हाला सांगत आहेत की ते शांत असतात, खूप प्रेमळ असतात, ॲनिमल लवर असतात, दया, शांती, क्षमा वगैरे ह्या सगळे गुण त्यांच्यामध्ये आहेत. ते कोणालाही कधी दुखवत नाही. अगदी एखाद्याने त्यांना खूप त्रास दिला, खूप वेदना दिल्या आणि येऊन सगळं करून जरी सॉरी बोलला किंवा सॉरी जर म्हटलं किंवा क्षमा मागितली तर हे अगदी मोठ्या मनाने त्यांना क्षमा करतात. कारण यांच्यामध्ये तो एक जन्मजात त्यांचा स्वभाव आहे किंवा गुण आहे असं म्हणायला हरकत नाही. ते सगळ्यांना क्षमा करतात. फक्त यांच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करावा, कारण स्वतः ते मनाने पण खूप चांगले असतात. म्हटल्याप्रमाणे जसा चंद्र आहे, मनामध्ये काही नसतं यांच्या. राग आला तर मग विचारायची सोय नाही, पण जोपर्यंत शांत असतात तोपर्यंत ते छानच असतात. मी म्हटल्याप्रमाणे मगाशी तरी एक थोडक्यात कर्कचं मी स्वभाव तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर क्लिक झाला असेल, तुम्हाला जर वाटलं असेल की यस माझे मित्रमैत्रिणी किंवा माझ्या घरामध्ये अशी कोणी व्यक्ती आहे, तर लगेचच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे आम्ही पण पाहिलेलं आहे किंवा आम्ही पण अशा काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत, किंवा तुम्ही हे सांगायला विसरला त्यांच्याबद्दल हे काही जरी असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला लक्षात येतं की तुम्हाला मी जे काही सांगते ते कितपत कळतं किंवा कितपत तुम्हाला ते योग्य वाटतं. तर कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला, आणि तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लगेचच तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईक मंडळींना शेअर करायला विसरू नका. तर हा महिना कर्क राशीसाठी किंवा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना कोणकोणते परिणाम घेऊन आलेला आहे किंवा ही दिवाळी तुमच्यासाठी कशी असणार आहे ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगणार आहे, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावं लागणार आहे. तर आता सुरू करूयात. बघा, ह्या महिन्यामध्ये सगळ्यात खूप दिवसापासून तुम्ही काहीतरी प्लॅन करत होता तो प्रवासाबद्दल, तर हा महिना त्यासाठी खूपच उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण ही दिवाळी तुमच्यासाठी नवचैतन्य, नवीन प्रेरणा घेऊन येणारी आहे. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकतात. तुमची स्वप्न पूर्ण होतील. जी काही स्वप्न तुम्ही पाहिलेली आहेत ती सगळी स्वप्ने पूर्ण करणारी ही दिवाळी असणार आहे, हा महिना असणार आहे. सोबतच तुमच्या पराक्रमामध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येईल. म्हणजे बघा, पराक्रम म्हणजे तुम्हाला काही युद्ध करायला जायचं नाही आहे. पराक्रम म्हणजे तुम्ही स्वतः काहीतरी बिझनेस करत असाल, नोकरी करत असाल, विद्यार्थी असाल, तुमचं जे काही तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्हाला त्या पराक्रमामध्ये वाढ झाल्याची किंवा तुमच्यामध्ये एक कार्यामध्ये वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येणार आहे. वेगळ्याच ऊर्जेने, एक वेगळ्याच पद्धतीने तुम्ही एक्सप्लोअर कराल स्वतःला. तर ही सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट या महिन्यामध्ये घडणार आहे. म्हटल्याप्रमाणे कर्तबगारी दाखवण्यामध्ये तुम्ही सफल राहणार आहात. म्हणजे तुमच्यातलं वेगळंच व्यक्तिमत्व तुम्ही इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न कराल किंवा आपोआपच ते तुमचं वेगळं व्यक्तिमत्व दुसऱ्यांना दिसेल. तुम्ही अजून जास्त खुलून याल, अजून स्वतःला एक्सप्लोअर कराल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या महिन्यामध्ये तुम्ही स्वतःला वेगळे शोधाल. कळालं? म्हणजे तुम्हीच तुम्हाला नव्याने ओळखाल, नव्याने शोधाल, नव्याने स्वतःला सापडाल. थोडंसं गुंतागुंतीचं आहे, पण नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये ही गोष्ट अनुभवणार आहात आणि मला तुम्ही कमेंटमध्ये पण सांगणार आहात ही गोष्ट. घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल. मग त्यामुळे घरामध्ये खूप कामाचं ताण पण वाढेल. तरी पण इथे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे.
स्थावर मालमत्तेचे काही व्यवहार होण्याची शक्यता इथे दिसत आहे. एखादी नवीन प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता विकत, किंवा एखादी तुमची काही जी प्रॉपर्टी आहे ती पण विकण्याची पण शक्यता आहे. तर ह्या काही अशा प्रॉपर्टी संदर्भातील व्यवहार, खरेदी विक्रीचे व्यवहार ह्या महिन्यामध्ये नक्कीच होतील. विशेष करून तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रत्येक कामामध्ये मदत करणार आहात. म्हणजे त्यांचा व्यवसाय असो, नोकरी असो, किंवा कोणतंही काम असो, तुमचा एक मॉरल सपोर्ट म्हणा, किंवा त्यांना जी गरज आहे तुमची त्या पद्धतीने तुम्ही त्यांना सपोर्ट करण्यामध्ये नक्कीच सफल राहणार आहात. आणि त्यामुळे तुमच्यामधील जे बॉन्डिंग आहे ते पण वाढल्याचे तुम्हाला दिसून येईल. वाहन चालवताना शक्यतो ह्या महिन्यामध्ये स्वतः वाहन चालवायचं टाळा. म्हणजे जर 4 व्हीलर चालवत असाल तर थोडीशी नीट काळजी घेऊन तुम्ही ड्राईव्ह करू शकता, किंवा 2 व्हीलरवर तुम्ही जर कुठे प्रवास करत असाल तर तिथे पण थोडंसं स्पीड वगैरेचा तुम्ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे. कारण छोटे मोठे अपघात किंवा म्हणजे अपघात होण्याची शक्यता इथे दिसत आहे. तर इथे थोडंसं तुम्हाला सांभाळून प्रवास करावा लागेल. लांबचे प्रवास तर स्वतः करणे शक्यतो टाळलेलेच बरे पडणार आहे. जर खूपच गरज असेल तरच प्रवास करा, आणि तेही पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करावा अशी मी तुम्हाला विनंती करू इच्छिते, किंवा एक सल्ला देऊ इच्छिते. बाकी तुमच्यावर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी दुसऱ्यांसाठी धडपडत असता. दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये तुम्ही नेहमी अजिबात कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. तर हा स्वभाव तुम्हाला ह्या महिन्यामध्ये खूप महागात पडणार आहे. का? तर मी जे सांगितलं की एक महत्त्वाचं एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत, तर ती हीच आहे की तुम्हाला ना कोणालाही मदत करताना, मग ती आर्थिक असो, वैयक्तिक असो, कोणत्याही प्रकारची असो, जेवढी तुम्हाला मदत जमेल तेवढी मदत करा. पण आर्थिक मदत करताना अतिविश्वास करणे टाळा, कारण ते तुम्हाला नुकसानीचे ठरणार आहे. पुढे जाऊन तुम्हाला फसवेगिरी होऊ शकते, किंवा कोणत्याही लोकांवर जास्त विश्वास जो तुम्ही ठेवत असतात नेहमी, जो तुमचा स्वभाव आहे तो तुम्हाला बदलावा लागणार आहे. या महिन्यापुरता थोडंसं स्वार्थी बनण्याचा प्रयत्न करा. लगेचच कोणाला हो म्हणू नका मदतीसाठी, कारण हे खूप रिस्की आहे ह्या महिन्यामध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण नुकसान आणि विशेष करून फसवणूक होण्याची इथे शक्यता आहे. तुमची कोणीतरी फसवणूक करेल, तुमचा फायदा घेईल, आणि त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागू शकतो लाईफ टाईमसाठी. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप सिरियस गोष्ट आहे, गंभीर गोष्ट आहे. भावनेच्या भरामध्ये कोणतेही निर्णय घेऊ नका. जो तुमचा वीक पॉईंट आहे तो, भावनेच्या भरामध्ये कोणतेही निर्णय ह्या महिन्यामध्ये जर तुम्ही घ्याल तर लाईफ टाईम तुम्हाला सफर करावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. असं जर काही वाटत असेल, असं जर कोणी तुम्हाला क्लिक होत असेल, किंवा घडल्या असतील गोष्टी किंवा घडतील, तर मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात तुम्ही विसरू नका, कारण याच्यावर आपल्याला पुन्हा काम करावं लागणार आहे. कर्क राशीसाठी हे खूपच म्हणजे एक वीक पॉईंट आहे की ते भावनेच्या भरात नेहमी निर्णय घेत असतात. ते कोणत्याही परिणामांचा विचार करत नाहीत. ते फक्त विश्वास ठेवतात समोरच्यावर. तर हीच गोष्ट तुम्हाला महागात पडू इच्छिते. घरात अचानकपणे काही अनपेक्षित घटना घडू शकतील, मग ते चांगलेही असतील किंवा वाईटही असतील. मग त्याचे परिणाम कसे होतील यासाठी तुम्ही ऑलरेडी किंवा आधीपासूनच थोडंसं तयार राहिलेलं बरं पडणार आहे. अचानकपणे धनलाभ संभवतो या महिन्यामध्ये, ही खूपच सुंदर गोष्ट घडणार आहे. लॉटरी काढा किंवा दुसरीकडे कुठे नशीब आजमावा, कुठेतरी इन्व्हेस्ट करायचं असेल तर तिथेही करू शकता. परंतु मी आत्ता मगाशी जे तुम्हाला सांगितलं त्या गोष्टींची काळजी घ्या आणि मगच कोणतेही पाऊल उचला. तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ झाल्याचे या महिन्यामध्ये दिसून येणार आहे. सोबतच वेगळे स्टेज तुमच्यामध्ये संचारल्याचे पण तुम्हाला दिसून येईल. बचत करण्यामध्ये तुम्ही थोडेसे असफल राहाल, कारण अचानक खर्च संभवतील आणि त्यामुळे आर्थिक आवक आणि जे काही आर्थिक खर्च आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला बॅलन्स ठेवण्याची गरज आहे. परंतु तुम्हाला खर्च भागवण्यासाठी कर्ज घेण्याची कुठे गरज पडणार नाही. पूर्वी गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळतील आणि हे जे काही वाढलेले खर्च आहेत ते मॅनेज होऊ शकतात. विवाह इच्छुकांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुमचे विवाह जुळण्याचा हा महिना आहे. ही दिवाळी तुमच्यासाठी एक वेगळंच धमाका घेऊन येणार आहे. एक पार्टनर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि असं जर काही घडलं तर प्लीज मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आनंदी वार्ता समजणार आहेत, मग ते तुमच्या कुटुंबातील व्यक्तींबद्दल असू दे, मित्रमैत्रिणींबद्दल असू दे, कोणतीही असू दे, पण खूप आनंदाने भरलेली अशी ती बातमी असणार आहे आणि त्यामुळे तुमची दिवाळी डबल, ट्रिपल किंवा 100 पटीने आनंदी, सुखाने अशी भरलेली जाणार आहे. व्यावसायिकांसाठी तर ही दिवाळी खूपच
चमत्कार घेऊन आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. वेगवेगळे चांगले आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील. व्यवसायाचा तुम्ही विस्तार करण्यामध्ये पण सफल राहणार आहात या महिन्यामध्ये. नोकरी करणाऱ्यांसाठी पण खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. ही दिवाळी तुमच्यासाठी पद वाढेल, पैसा वाढेल, प्रमोशन तुम्हाला मिळणार आहे. तर खूपच एक बोनस पॉईंट घेऊन आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घ्या. महिला ज्या कोणी असतील तर त्यांच्यासाठी पण ही दिवाळी घरामध्ये नवीन खरेदी एखादी वस्तू तुम्ही करणार आहात. खूपच आनंदाने भरलेली अशी ही दिवाळी असणार आहे तुमच्यासाठी. विद्यार्थी वर्गाला मात्र थोडंसं उतार चढाव असलेला हा महिना जाईल. अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम्स येतील, एकाग्रता तुम्ही वाढवाल, परंतु तिथे कोणीतरी येईल त्याच्यामध्ये खंड पण पाडू शकेल. मग इथे तुम्ही मी म्हटल्याप्रमाणे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, कारण मित्र म्हणून आपले शत्रूच आपल्याला त्रास देण्याची शक्यता इथे दिसत आहे. तर हेतू ओळखण्याचा प्रयत्न करा प्लीज. अजिबात विश्वास ठेवू नका ह्या महिन्यासाठी. तरी ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र एक्सप्लोअर करणारा हा महिना आहे. तुम्ही स्वतःला तुमचे जे काही सुप्त इच्छा होत्या, वेगवेगळे उपक्रम तुम्हाला करायचे होते पहिल्यापासून, जे तुम्हाला मिळाले नाहीत करायला, तर ते करण्यासाठी हा महिना तुम्हाला संधी देणार आहे आणि नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेणार आहात. असं काही घडलं तर प्लीज मला सांगायला अजिबात विसरू नका की तुम्ही काय नवीन उपक्रम करणार आहात किंवा कोणतं नवीन तुम्ही एखादं चॅलेंज स्वीकारणार आहात, कशामध्ये तुम्ही एक्सप्लोअर करणार आहात स्वतःला. मग ते प्रवास असू दे, ॲडव्हेंचर असू दे, काही असू दे, तुम्ही कोणती तरी नवीन गोष्ट नक्कीच करणार आहात. तर ते मला सांगायला अजिबात तुम्ही विसरू नका. तर आता एकंदरीतच आपण पाहिलं की हा महिना तर तुम्हाला खूपच उत्साहाने भरलेला, आनंदाने भरलेला असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. ही दिवाळी तुमच्यासाठी खूप सारे नवीन अनुभव घेऊन येऊ, वेगवेगळे सुखसमृद्धीने भरलेले असू दे, सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे, जे तुम्हाला पाहिजे ते मिळू दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे. आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.